पण हे इकडून येऊन सुनामी आयलंडला उतरणार. सुना आणि हे कर्लीची खाडी काही आता आपण जिकडे कर्लीची खाडी आहे. इथून सगळे आता तुम्ही बोटीत नाही जाणार ना? हा बोटीत आहे. हां त्यात तुम्ही आता बोलले ते पॉईंटचे नाव सांगा कुठले कुठले पॉईंट. सुनामी आयलंड, हां संगम पॉइंट, संगम पॉईंट, सिगल बर्ड, सिगल भोगवे बीच, क्रोकोडाईलचा शेप, मिनी केरळ प्लस देवबाग बीच, नेवाळी बीच या 8 साईट सीन फिरवले जाणार आणि मग सुनामी आयलंडला उतरला. हा आणि ते सिगल बर्ड आता गेलं असेल ते असं सिगल बर्ड सर गरमीच्या टायमिंगला नसतात ते सगळे जातात ते. असं. आता आपण आली ही खाडी आहे समोरची बरोबर ना? तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत देवबाग बीचला आणि ते कर्ली खाडे म्हणून यायचे हे आम्हाला 8 पॉईंट फिरवणार आहेत. सुनामी आयलँड, केरला स्टाईल आणि काय असे वेगवेगळे पॅरासेलिंग नाही इथं नाही. हे 8 पॉईंट फिरवून आपल्याला बोलतात. बोगवे बीच आणि काय मिनी केरला हे सगळे असे पॉईंट आता हे फिरवणार आम्हाला. तर इथून ते किती बोलले आपल्या घेण्या बोलले 800 रुपये ना पर फॅमिली 800 रुपये घेतात बोलले. तर हे सगळे आता 8 पॉईंट फिरवणार आहे 800 रुपयेमध्ये. तर आम्ही देवबागमध्ये आलो आहे. हे सगळं देवबागचं यांचं जे आपलं शिप घेऊन जातात. बघा हे आलं इकडे तर आम्ही चाललो होतो 8 पॉईंट बघायला बघलं प्रमाणे. चप्पल चालायचं असते तो काय थांबून करणार आहे. लांब घट्ट पकड. आणि एकदम क्लीन एकदम. हो ते काय आपण ते फोटो काढतात ना सगळे आयफोन मध्ये. तुम्ही तुमचा हे करा ना व्हिडिओ काढा ना. ते बघून डोंगरावरून सोडतायत. कुठे पॅरा हां तर बघा पॅरामोटर. तर मित्रांनो आता आपण आहोत देवबागला. तर आम्ही राईड घेतली आहे. तर याची किंमत 800 रुपये. तर हे 8 पॉईंट फिरवणार आहे आपल्याला इकडे. मिनी केरला तर हे पॅरामोटर पॅरासेलिंग इथे होतात गोष्टी. हे देवबाग संगम, ही कर्ली नदी आहे. हे दोघांचं मिश्रण आहे. कर्ली नदी आणि देवबागचा जो आहे ना समुद्र हे दोघांचा संगम आहे. आपण चालू आहे जेव्हा शेअरिंग राईड अर्धा तास भोगवे बीच असं अर्धा तासाची ही राईड आहे आपली. आता घेऊन जाणार आपल्याला दाखवणार इकडनं. हा समोर आहे का भोगे बीच? आणि आपला देवबाग गाव संपला. देवबाग गाव आपल्या महाराष्ट्र तालुक्यामध्ये पोहोचतो आणि या ठिकाणी नेवाळी गाव आणि याच्यापुढे भोगवे गाव. हे नेवाळी राईटला आहे का? नेवाळी हे राईटला नेवाळी आहे. नेवाळी गाव पुढे दोघांच्या मध्ये
लाटांचा हा संगमचा भाग आहे. कर्ली नदी किंवा कर्ली खाडी बोला आणि अरबी समुद्र यांचा हा संगम एरिया आहे. अच्छा, तो भोगे बीच समोर आहे ना? हा भोगे बीच आहे. तर हे आहे काय गावचं नाव नाही ना? भोगे गाव आहे वेगळं गाव. पूर्ण हलते धागा 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 धागा. हो, आता हा दिसतोय तो आपला भोगे बीच आहे. हा पण एक फेमस बीच आहे. तिथे जरा लोक कमी दिसतात भोगे बीच. हा पूर्ण भोगे बीच आहे. पाणी बघ आता समृद्धी, पाणी बघ. अच्छा आयलंड आलं बघ, दोन्ही हे बघ समृद्धी. हे बघ मध्ये आयलंड आहे. हे आयलंडला उतरता येतं आपल्याला, बघितलं का? आयलंड उतरता येतं. मित्रांनो हा बघा आयलंड आहे मध्ये. ह्याला सुनामी आयलंड म्हणता काय? हां, सिगल. कसलं आयलंड? इथे उतरता येतं का? उतरता येतं ना इकडे? उतरू शकतो ना? उतरता येतं उतरता? हां, चला हा सिगल आयलंड बोलतो. सिगल आयलंड उतरतो आम्ही. इथे आम्ही 5 मिनिटं उतरतो जरा. आपण इथे मस्त फोटो काढूया. आता आम्ही इथे उतरतोय भोगे बीचच्या बाजूला. उतरूया इकडे जरा. आम्ही आयलंड उतरतोय. हे बघा मस्त असं आयलंड काय आम्हाला. ठरवलंय? तर आम्ही आयलंड थांबलेलो 5 मिनिटाची बोलून सामान आणि बाजूसमोर हा भोगे बीच आणि हे आयलंड. तिथे सिगल पक्षी, इथे सिगल पक्षी बसतात. आता उन्हाळा असल्यामुळे समर वेळामुळे सिगल पक्षी नाही, थंडीच्या दिवसात बसतात. हम तो ये समझे थे कहानी खत्म हुई, नाज हमें था जिस पे जवानी खत्म हुई. तेरा मेरा ये सामना नए इत्तेफाक की इब्तिदा. तुम क्या मिले जाने जा, प्यार जिंदगी से हो गया.
सबसे अलग लाए हैं लिखवा के तकदीरें, तोड़ के हम रख देंगे रस्मों की जंजीरें। सबसे अलग लाए हैं लिखवा के तकदीरें, तोड़ के हम रख देंगे रस्मों की जंजीरें। डरने से क्या फायदा, लिखे हम नया कायदा। तुम क्या मिले जाने जा, तर मित्रांनो हे बघा पॅरामोटर आहे, याची किंमत 2 ते 3 हजार रुपये आहे पॅरामोटरची. जिंदगी से 5 मिनिटाचे फक्त अजीजत पॅरामोटर. अफजाई का शुक्रिया शुक्रिया, इस नाचीज को आप चला आता आपण बोगे बीच क्रॉस करून चाललोय. सिगल लाईनिंग फक्त झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंटला जाऊ. नेक्स्ट पॉईंट काय पुढचा पॉईंट कुठला आहे? जिंदगी से हो गया। जाने जा, प्यार जिंदगी से हो गया। पे आयलंड आपण बोगे बीच डोंगर आहे ना, त्याचा पुढचा शेप आहे तो तोंडासारखा आहे. घातला असेल. हा बोगे साईडला याचा पुढचा बीच आहे. आणि साईडला आयलंड आणि या साईडला एक मुंबई. आपण रिटर्न जाणार मागे आयलंड. आणि हा सुनामी आयलंड, हा सिगल आयलंड होता आता मला. सिगल आयलंड, सुनामी आयलंड, भोगवे बीच, मिनी केरला. आता इथे आम्ही रिटर्न फिरतोय. हा छोटावाला बोगे मध्ये बा मोठावाला तिकडे पलीकडे हे बा त्याच्या पलीकडे बा मोठावाला भोगवे बीच आहे. हा छोटावाला आहे. येतात लोक तिथे येतात, पलीकडे येतात भोगवे बीचला राहायला. तिथे पण आहे राहायला भोगवे बीचला. हा जो दगड खेकड्यासाठी फेमस आहे बोलतात. बघ भारी आहे ना कोकडा. खेकडे असतात इकडे ना. हा रॉक आहे पूर्ण, याच्यात खेकडे असतात. खेकडे आयलंड. हा खेकडे रॉक. नेवाळी बीच. नेवाळी गाव चालू झालेलं आहे. त्या साईडचा भोगवे, त्या साईडचा नेवाळी. नेवाळी गाव. बोगवे आणि हा मागे गेला तो बोगवे आणि हा नेवाळी. हा नेवाळी गाव. आता आम्ही आलो होतो तिकडे समोरून आलेलो आम्ही. पॅरामोटर चालवलं परत. समोर द्या समोर ती पॅरामोटर. फक्त 5 मिनिट का 3 मिनिटाचं असतं बस. 2000 रुपये. सुनामीचं मोठं आयलंड कुठे? या ठिकाणी हे 2022ला पुरामध्ये वाहून गेलेलं आहे. 22ला. त्या ठिकाणी पूर आलेले आपल्या या गावामध्ये. त्यावेळी आजूबाजूच्या घरांमध्ये पण पाणी गेलेलं. या ठिकाणी जे आयलंड होतं सुनामीचं मोठं आयलंड ते वाहून गेलेलं आहे. इथे सगळे गेम्स वगैरे सगळे चालायचे. स्टॉल वगैरे होते सगळे इथे होते पूर्वी. नंतर जे सुनामी आयलंड वाहून गेल्यानंतर त्या आयलंडवरती शिफ्ट झालेले आहे. कुठे आता दुसरीकडे आयलंड आहे का आता?
इथे पाणी वेगळं बघा, पुढे बघा, पुढे वेगळं पाणी आहे, इथे वेगळं पाणी आहे. इकडे जरा जास्त कलर पण थोडा वेगळा, पण इकडचा कलर वेगळा आहे, इकडचा कलर वेगळा आहे. फोटो का नाही घ्यायचा पुढे हे रॉकचे फोटो मस्त येईल. हे बघ आला केरला, मिनी केरला. मिनी केरळ. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्या लोकांची. माडाची बागा तिथे ना केरळ. हा मिनी केरळ आला. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ही पब्लिक नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणजे म्हणून विकत गेले ना कुठेतरी. मी फोटो काढ ना, फोटो किती चांगले असते, फोटो किती चांगले असते. वाव खतरनाक आहे ना, मस्त नाही एकदम, फुल केरलासारखंच एकदम. किती झाडं आहेत नारळची, बापरे एवढी झाडं आहेत. तारा तारा किती झाडं बघ. केरलाला गेले का तू? नाही गेलो ना केरला, इकडे बघून घे केरला. ठीक आहे, हे उतरायचं ना इकडे. कोळी नदी, ही कुठली कोळी नदी, कोयनी. आणि ही वाली या भागामध्ये पाण्याची लेवल कमी आहे म्हणून ते या साईडला हे कायाकिंग वगैरे राईड करतात. ते आयलंडच्या त्या साईडला ते गोड पाणी आहे हे सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालतं इकडे. बनाना राईड. इथे उतरायचं ना इकडे, हे गुडघे एवढं पाणी आहे ना इकडे. आता नाही करायचं. इथे उतरू येतो ना आपल्याला, पाणी एवढं एवढं पाणी आहे ना, इथे उतरू शकतो, इथे उतरू शकतो आम्ही. काय राईड करायची आहे. नाही ना, मी उतरतो, व्हिडिओ काढतो आणि येतो, फोटो काढतो आणि येतो. आलो एक 5-10 मिनटं आलो. आता पॅराशूटचं कुठे आहे आपलं, कुठेच आहे पॅराशूटवाला आपलं. पॅरासेलिंगचं कुठे आहे, पॅरासेलिंग. आता करायचं. मग आम्हाला पॅरासेलिंग करायचं आहे. एवढंसं पाणी पण ना, खोल नाही पाणी. काय हे याच्या पॉईंटचं नाव काय आहे, ह्या पॉईंटचं नाव काय, ह्या पॉईंटचं नाव काय. हां मोरेश्वर, सुनामी आयलंड, मोरेश्वर आयलंड. इथे होतं ॲक्टिव्हिटी सगळं होतं तिकडे. पाणी गुडघ्या एवढं पाणी इकडे फक्त.
इथं गुढीकडे फक्त पाणी समृद्धी. हो दोघं जण जोडी आम्ही. हो हा ते बोलले मला. हो जोडी. ह्याच्यासोबत जायचं आपल्याला. आता आम्ही चालू आहे पॅरासेलिंगला. मी समृद्धी आणि ही बोट आहे. हे समुद्राच्या डीपमध्ये आपल्याला घेऊन जाणार पॅरासेलिंगला. हे पकड निशा. कोणता फोन घेऊन चालले? माझा घेऊन जातो. तू तर एक जोडी या काटून कोण नाहीत मा. चला आता आपण जातोय इथे. आम्ही काय जास्त यूज नाही. तुझको मैं रख लूं वहाँ जहाँ पे कहीं है मेरा यकीन. मैं जो तेरा ना हुआ किसी का नहीं, किसी का नहीं. ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं. बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं. ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता. ओ बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक चले. इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले. ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही आबाद है. हवाएं हक में वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं. हवाएं हवाएं न जाने क्या बताएं. हवाएं हवाएं ले जाए तुझे कहाँ. हवाएं हवाएं ले जाए मुझे कहाँ. हवाएं हवाएं ले जाए जाने कहाँ ना मुझको खबर ना तुझको पता.
चैन